तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली आहे। फेसबुक पोस्टमधून राज ठाकरे यांनी आपली आदरांजली व्यक्त करताना म्हटलंय, महामानवाला विनम्र अभिवादन। आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेव्हा कमकुवत होतो आहे त्यावेळेस प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स यासारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात। ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथामध्ये विशद केलं। राज ठाकरे त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हणतात, यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत। स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती, तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे। थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता। बाबासाहेब हे त्या पिढीतले या बाबतीतले अग्रणी नेते। छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणं, त्यांना जातीत पातीत विभागणं, त्यांच्या नावानं जाती धर्मामध्ये फूट पाडणं, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणं, यासारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो। नाहीतर या महान व्यक्ती फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांनाच हार घालण्यापुरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्ता पिपासू राजकारणासाठी पायदळी तुडवत राहू। विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताचं सरकार रुजवत असताना या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे। त्या वर्गाला प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत राहील। बाबासाहेबांच्या स्तुतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन, राज ठाकरेंनी ही फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे।